अहो मी कशी दिसते? का तुला आरशावर भरोसा नाही का? शाबास बेटा. रोज सकाळी आंघोळ करताना पाण्यात 1 चमचा दूध टाका, म्हणजे तुम्हाला सगळ्याला सांगता येईल मैं दूध का धुला हूँ. आज्या तुम्ही आले, जा तेवढी बिर्याणी बनवा. माझी बहीण येते. हॅलो. हा बोल ना. अहो माझं नेट संपलंय, मला ते वायफाय घ्यायचंय, ते कसं चालू करू? कुठं असतंय? सेटिंग मध्ये जा. मोबाईलच्या सिटिंग मध्ये काय हो गेले? वर बघ काय दिसलं. आंब्याचं झाड आहे, आंब्याचं झाड. आंब्या झाड आहे का? हा, आणि इथं एक तार बी आहे अशी. मग ती तार काढ आणि आंब्या झाडाला लटकून घे, फाशी घे. आओ. जब तक बेटा मम्मी बोले तब तक बेटा तेरा है, अब तेरा बेटा डार्लिंग बोले अब तेरा बेटा मेरा है, बेटा बेटा ना कर सासू अब तेरा बेटा मेरा है. सुनो, तुम्हें इंस्टाग्राम चलाना आता है? मुझे नहीं आता है. फिर तुम्हें क्या आता है? जुबान चलाना. ले बहन दूध पी ले. आज इतना प्यार क्यों? आज नाग पंचमी है ना. मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा, मैं नागन तू तेरा, मैं नागन तू तेरा. ए बांडिया. मुझे नहीं पता था मैं इतना खूबसूरत लगता हूँ. क्या बोलती है तू? अबे चुप, हमने तुझे यहाँ तेरी खूबसूरती देखने के लिए नहीं बुला. इधर आ, बैग नीचे रख और जो बताया समझ गया ना? हाँ समझ गया. क्या समझा? बैग नीचे रखने का. एक मारूंगी. माझ्याकडे रागानं बघू नको, तू माझ्याकडे रागानं बघू नको, मी आधी भेटतोय तुला. तुम्हारे दिमाग में ना गोबर भरा हुआ है. हाँ तो इतनी देर से चाट क्यों रही है? बाप रे काय गरमी वाढली आहे. हे घ्या, मी तुमच्यासाठी ना लिंबू सरबत बनवून आणलं. अरे वा 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 वा. हे लिंबू सरबत लय वेगळंच लागायलं. तू नेमकं याच्यात लिंबूच टाकले ना? अहो काय सांगू तुम्हाला, लिंब इतके महाग झाले ना, म्हणून मी तिच्यात विंबार टाकला. त्यात ना 100 लिंबांची शक्ती आहे. डॉक्टर साहब प्लास्टिक सर्जरी कराने में कितना खर्चा आ जाएगा? ऐसे ही 2-2.5 लाख. अच्छा, और प्लास्टिक हम दें तो? बाबा बोल बघता. माझ्या बायकोच्या अंगात भूत आलंय. टेन्शन घेऊ नको, मन शांत ठेव. घरात लिंबू आहे का? हाय की. चटणी आहे का? ढीग. लिंबू चटणी मिक्स करून थोडी बायकोच्या नाकात पेळ. भूत काय, भूताचा बाप पण येणार नाही. 500 रुपये ठेव. अगं तुझ्याकडे लायसन असताना 5,000 रुपयाचं दंड कसं काय आलं? त्याच्यावर माझी फोटो चांगली नव्हती म्हणून मी लायसन दाखवली नाही. तुम्ही दोघी माझी इज्जत करता काय? 2 भाकरी कमावायला मेहनत लागते. पण आम्ही तर भात खातोय. अरे दादा, तुला माहितीये का, आमच्या लग्नाला 10 वर्ष झाले, पण तुझ्या दाजी समोर
मी एकदा सुद्धा तोंडानं बोलली नाही. तुला तोंडाने बोलायची काय जरूरत आहे? रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तू माझ्या दाजीला लाताबुक्क्यात हाणत असते. अहो काल तुम्ही माझ्या भावाला मुलगी बघायला गेले होते ना, कसं आहे स्थळ? काय सासू, काय मेहुनी, काय शेजारी, ओके मध्ये सगळे. मुलगी बघायला गेले होते की तिच्यावर लाईन मारायला गेले होते? काय झाडी, काय दोनदार, काय हॉटेल. अहो आज माझ्या भावाला मुलगी बघायला जायचे, तुम्ही पण चला. मी येत नाही, तूच जा. माझा स्वतःचाच निर्णय चुकलाय. अहो तुम्ही खरंच किती साधे भोळे आहे हो. तुम्हाला कोणी पण येड्यात काढू शकते. सुरुवात तुझ्या बापानंच केले. काका मी 10 प्रकारचे आवाज काढत होतो. मग रे आता काय झालं? आता माझं लग्नच झालं. अनन्या जरा इकडे ग. काय हो? ही कशाचा मने बघ ग जरा. अहो कशाचा मणी आहे हा? सोन्याचा आहे की चांदीचा? नाकातला. काय काय झालं? अहो माझ्या तोंडात मच्छर गेलाय. थांब, मी 1 मिनिटात आलो. दरी पिऊन घे तर. काय? हे ऑल आउट आहे मच्छर मारण्याचं. काय काय राकेश? अरे विशाल भावा, आणि काय? ओ जरा पाणी आणावं, माझ्या घशात दुखायला लागले. बरं आणतो. वहिनी, लग्नावर तू माझा मित्र वाघ होता, त्याची शेळी करून ठेवला तुम्ही त्याला. घरली धुणं भांडी सळ करला होता त्याला, फरशी पुसाल पण लावताय, माहेरी घेऊन जाताय, माहेरची पण कामं करला होता त्याला. काय खाऊन ठेवला त्याचं? माझी एक मैत्रीण आहे ना, ती तुमच्याबद्दल विचारत होती. आता तिला नाहीच म्हणून सांगणार आहे. हो वहिनी, थोडं चुकलं वहिनी. वहिनी माफ करा वहिनी. वहिनी तुमच्या पाय पडतो वहिनी, प्लीज वहिनी. थोडं जुळवून द्या वहिनी. वहिनी प्लीज, वहिनी प्लीज, तुमच्या पाय पडतो वहिनी. तू एवढं मोबाईल चालवतोयस, तुला माहित आहे का ना काय होतंय? नाही रे, काय? बॅटरी संपत्या. एक सिक्रेट सांगायचंय तुम्हाला. अगं सिक्रेट गोष्टी 5 किलोमीटर लांब आलोय. अहो तुम्ही चला तर. काय? अहो एक मुलगा ना माझ्याकडे लय बघत होता. अगं हे सांगाल तू एवढं लांब आणलंस मला? अहो मुलगा मला म्हणला तुम्ही लय ब्युटिफुल आहे. अगं आंधळा असेल तो. अहो तुम्हाला कसं माहिती? अगं हे सांगाल तुम्हाला 5 किलोमीटर लांब आणलं. मला सांगा, तुमचं माझ्याशी लग्न झालं नसतं तर काय झालं असतं? सॉरी, मला माहित नव्हतं तुमचं एवढं प्रेम आहे माझ्यावर, एवढं तुम्हाला वाईट वाटल. खरंच रडू नका. अगे येडे, आनंदाश्रू आहेत ते. विचार करतोय मी की झालं नसतं तर किती माझं भारी झालं असतं. तुम्ही हळीच तसलं, मला माहित होतं पहिल्यापासूनच. का रे, का रडायलास? अरे परवा दिवशी एका पोरगी बरोबर मेसेजवर बोलत होतो रे. हा, आणि मेसेजवर बोलता बोलता ती कटलेली. मग काय झालं? आता परत मेसेज केलं तर रिप्लाय नाही, म्हणून फोन केला तर फोन स्विच ऑफ यायला लागलाय तिचा. अरे तू रडू नकोस. घरला जातो, मोबाईल चार्जिंग लावतो, स्विच ऑफ पडतो, ऑनलाईन येतो. बाहर से सियरा का बेस मॉडल बिल्कुल टॉप मॉडल जैसा दिखने वाला है. फ्रंट एक्सटीरियर डिजाइन की बात करें तो सियरा के बेस वेरिएंट में ही आपको एलईडी प्रोजेक्टर हेडलैम्प्स, एलईडी डीआरएल्स और कनेक्टेड
इथं फोनला रिचार्ज मारायला पैसे नाही, निघाले टाटा सियारा घ्यायला. गजब बेइज्जती. ए काय रडायला लागल्यास? मी लय वाईट आहे ना हो. वाईट आहेस तू, पण रडायला का लागल्यास? होय हो, हे मोबाईल काही काम करना झालाय, जरा बदलून आणूया का? काम तर तू पण काय करणं झाल्यास, मग तुला पण बदलून आणूया का? ओ इकडे आहो जरा. काय? हे बघा या रिपोर्ट मध्ये काय आले. बाप रे, आता काय खरं नाही. काय झालं? मला समजून झाले. दिवसभर फोन बघून बघून ना डोळे खराब व्हायला लागलेत. अगं मग माझ्याकडे बघ की. तुम्हाला बघून तर ना माझं डोकं खराब व्हायला लागले. आदर्श नवरा बायको तेच असतात ज्यात नवरा आपल्या बायकोला कधी दुःखात बघू शकत नाही आणि बायको कधी नवऱ्याला सुखात बघू शकत नाही. आदर्शवादी. काय हो, ही कोणत्या प्रकारची चष्मे लावणी चालू आहे? अगं मग ते जवळचं पाहायचं, मग लांबचं पाहायचं. आता चष्मा 2 अलग अलग आले. म्हणून असं केलं का? हा, मग जवळचं पाहायचं असलं का खालून पाहायचं, लांबचं पाहायचं असलं का वरून पाहायचं. अरे बापरे, आवडच टेक्नॉलॉजी हो तुमची. मग दिमाग आहे मला. हा ना. मेरा दिमाग आहे, दिमाग. पप्पा तिकडे गेलं. हे एवढं का वैतागल्यास? जेवायला वाढ मला, सकाळच्यानं भूक लागल्या, जेवलेला नाही मी. अहो ते आपल्याकडे कामाला येतात ना, ते माझा फोनच उचलत नाहीयेत. इकडा ना, तुमच्या नंबरवर न उचलतात का बघू. हॅलो. हा बोला की. हा कुठे आहे तुम्ही? अहो मी 2 दिवस झाले गावाला आले. मग सांगायचं ना फोन करून. तुम्ही माझा स्टेटस बघितला नाही का? मालकांनी माझा स्टेटस बघितलाय की आणि मला रिप्लाय पण दिलाय, आय मिस यू म्हणून. काय? ठीक आहे. काय भाजी केली का? बट्ट केलंय. आई येऊन जाऊन तेच बट्ट 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 सारखं बट्ट. काय मग भाजीला दुसरं? येऊन जाऊन मला कटाळा येतो भाज्या विचार करता करता का काय भाजी करावा, काय भाजी करावा, काय भाजी करावा. बरं वाढ वटकन लावायला. अच्छा वट्टन? हा 2 लाखाचं. हा हा 2 लाखाचं. 2 लाखाचं. हा, लागतो ना. अरे मित्रा, मी तुझे किती रुपये देणार? 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 आणि 3 18, 1800 रुपये. 1800 आहे काय? तुला द्यायचं नाही तर विचारलायस कशाला? इतकं सिरियस होऊन पैसे मागतोयस ते मला लय भारी वाटते रे. अच्छा आप मुझे ये बताइए कि खाना हमेशा महिलाएं ही क्यों बनाती हैं, पुरुष क्यों नहीं बनाता है? क्योंकि दुनिया का कानून है ये कि कैदी को हमेशा खाना सरकार ही देती है। ये बात तो सही बोली यार, एक नंबर, एक लाइक तो बनता है गाइस, क्या बात है यार।